नमस्कार मित्रांनो, प्रिन्स इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर समुपदेशन फेरीबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। त्याचबरोबर ITI कुर्लामध्ये किती जागा आहेत याबाबत सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। महत्त्वपूर्ण सूचना अशी की जसं आता समुपदेशन फेरी म्हणजे उद्या 27 तारखेपासून 26 तारखेला मेरिट लागणार आहे आणि ही टोटल प्रवेश प्रक्रिया ही आपली 27 ते 21 तारखेपर्यंत आहे। तर सर्वप्रथम आपण समितीसाठी प्रवेश फेरीसाठी त्याचा पूर्ण तपशील म्हणजे मेरिट लिस्ट ही तुम्हाला 26 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर या समुपदेशन फेरीसाठी जी एकत्रित गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट हे तुम्हाला उद्याच SMS द्वारे म्हणजे 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपल्याला ज्या मुलांनी ॲडमिशन फॉर्म भरलेला आहे त्यांना SMS द्वारे पाठवण्यात येईल। नंतर काय करायचं आहे तुम्हाला की 27 तारखेला ज्या ITIमध्ये जागा शिल्लक आहे म्हणजे नोंदणी तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था निहाय अभ्यासक्रम संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपला लॉग इन करून ज्या संस्थेत जागा खाली आहेत तिथं तुम्हाला 27 ऑगस्ट ते 28 27 ते 28 या तारखेपर्यंत तुम्हाला तिथं प्रेझेंटी नोंदवायची आहे। जे तुम्हाला जवळचा ITI असेल तिथे तुम्हाला प्रेझेंटी नोंदवायची आहे। त्याचबरोबर जे तुम्हाला संगणक प्रणालीद्वारे संस्थेत समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रकाशित करणे तर त्याचबरोबर फेरीसाठी वेळ दिनांक बहाल करणे याबाबत तुम्हाला परत SMS संध्याकाळी 29 तारखेला 5 वाजता मिळेल की तुम्ही ज्या ITIमध्ये तुम्ही मेरिट नंबर नोंदवला आहे तिथे तुम्हाला 29 तारखेला तुम्हाला त्याची मेरिट लिस्टद्वारे SMS द्वारे तुम्हाला माहिती आहे। नंतर 30 तारखेला तुम्हाला वेळ व दिनांकात हजर राहून उमेदवारांनी गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरीकरिता बोलवणे, प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उपलब्ध मागणी, उमेदवाराची अर्हता, आधार, प्रवेशाच्या जागाचे वाटप करणे। म्हणजे तुम्हाला जे 29 तारखेला जो SMS आलेला आहे तर 30 तारखेला तुम्हाला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे। 30 तारखेला 8 वाजतापासून तर 31 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे तुमची प्रवेश प्रक्रिया चालेल। तुम्हाला 30 ते 31 या तारखेमध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, कुर्ला ITIचा चार्ट हा चौथ्या राऊंडचा असा होता की वेल्डरला 20 जागा होत्या, मशिनिस्टला 10, मशीन ग्राइंडरला 10, टूल अँड डॅमेजरला 15, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकला 5, वेल्डर GM/GTला 20 जागा, टर्नरला 5 जागा। तर हे उदाहरण झालं। तर अशा प्रकारे तुम्हाला चार्ट पाहायला मिळत असतो आणि या चार्टच्या आधारावर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असते। किंवा आपण फिटरला 1 जागा, मशीन ग्राइंडरला परत 7 जागा, TDMला 28, टर्नरला 2 आणि वेल्डर 29 जागा। तर हे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे। तर अशा प्रकारचा जो चार्ट असते त्या आधारावर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असते। ॲडमिशन घेताना संपूर्ण तुमची फी आणि डॉक्युमेंट घेऊन जाणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 2 फोटो, आधार कार्ड हे सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।